आरेवासीयांसाठी एक धोकादायक बातमी आहे। संपूर्ण आरे कॉलनीत 139 कोरोनाबाधित रुग्ण आजच्या तारखेपर्यंत आढळलेले आहेत। त्यामधील 7 डेथ झालेली आहे। पोलीस प्रशासनाकडून ही माहिती मिळाली आहे। तसेच पोलीस प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे की नागरिकांनी शासनाने जे नियम घालून दिले आहेत त्या नियमांचं पालन करावं, जास्तीत जास्त घरात थांबावं, अत्यंत गरजेचंच काम असेल तर एकाच व्यक्तीने घराच्या बाहेर पडावं। घरी आल्यानंतर आपले हातपाय स्वच्छ धुवावेत, जे काय कपडे असतील ते धुण्यासाठी टाकावेत। पोलिसांचं असे म्हणणं आहे, जी फारच दुर्दैवी गोष्ट आहे की ज्यावेळी पोलीस येतात विभागात त्यावेळी नागरिक लपून बसतात, पळून जातात। पोलीस गेल्यानंतर ते बाहेर येतात, त्यांना वाटतं कुठंतरी आम्ही पोलिसांची फसवणूक केली, परंतु पोलिसांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमची स्वतःची फसवणूक करून घेत आहात, आमची फसवणूक होत नाही आहे। पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून आतापर्यंत आरे पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना देखील कोरोना झालेला आहे, परंतु एवढं गंभीर गोष्ट असताना देखील ते आपला जीव धोक्यात घालून नागरिकांसाठी काम करत आहेत। परंतु कुठेतरी आरेवासीयांचे जे स्थानिक आहेत ते त्यांना सहकार्य करत नसल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त होत आहे आणि जी फारच दुःखद गोष्ट आहे। त्यामुळे कुठेतरी पोलीस प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे असे आम्ही देखील आमच्या माध्यमातून विनंती करतो। अन्यथा हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। मी व्हिडिओ जर्नलिस्ट उदय सांगळेंसोबत निलेश धुरी, जनआधार टाइम्स, मुंबई, गोरेगाव। आता सध्या युनिट क्रमांक 22 हा रेड झोनमध्ये आहे। युनिट क्रमांक 32 आणि आदर्श नगर या 2 ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत। प्रशासनाकडून अशी देखील विनंती करण्यात येत आहे की आपल्या आजूबाजूला जर कोण आजारी व्यक्ती असेल, कोणाला सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळत असतील तर त्यांनी त्वरित महानगरपालिकेशी 1075 ह्या नंबरशी संपर्क करावा। भागात काही अनुसूचित गोष्टी घडत असतील, काही समाजकंटक आहेत की जे ह्या काळामध्ये देखील गुटखा विक्री, दारू विक्री असे काही प्रकार करत असतील, काही गावगुंड आहेत, अनधिकृत बांधकाम वगैरे करत असतील तर अशी परिस्थिती जर असेल तर त्याची माहिती आपण लगेच स्थानिक पोलीस स्टेशनला द्या अशी देखील पोलीस प्रशासनाकडून आपणास विनंती करण्यात येत आहे। पोलीस प्रशासनाने नागरिकांना आमच्या माध्यमातून विनंती केली आहे की आता तरी लोकांनी या सर्व गोष्टीला गंभीरतेने घेतलं पाहिजे, नाहीतर येणारा काळ हा आरेवासीयांसाठी फारच भयावह असेल। मी व्हिडिओ जर्नलिस्ट उदय सांगळेंसोबत निलेश धुरी, जनआधार टाइम्स, मुंबई, गोरेगाव, आरे दुग्ध वसाहत।